राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना ज्या परिस्थितीत या पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर या पदावर एक विश्वासू चेहरा येणं अतिशय आवश्यक आहे. आयपीएस मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याच्या अफवेला तर त्यांनी स्वतःच पूर्णविराम दिलाय. पण साधारण त्यांच्यासारखंच एक दमदार व्यक्तिमत्व या पदावर येण्याची अतिशय आवश्यकता आहे. पण मुळात महिला आयोग नेमकं काय करतं, त्यांच्याकडे नेमके कोणते अधिकार असतात, ते महिलांना कशा पद्धतीने मदत करू शकतात आणि या नियुक्तीवर इतकी चर्चा का होते? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री म्हणजेच मिनिस्टर ऑफ स्टेट दर्जाचे अधिकार असतात आणि त्याच दर्जाच्या सवलती सुद्धा त्यांना मिळतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की महिला आयोग म्हणजे नेमकं काय? महिलांच्या तक्रारींची चौकशी करताना या आयोगाला दिवाणी न्यायालयासारखे म्हणजे सिव्हिल कोर्ट सारखे अधिकार असतात. साक्षीदारांना समन्स बजावता येतो, त्यांची उपस्थिती अनिवार्य करता येते, कोणत्याही सार्वजनिक कार्यालयातून कागदपत्र रेकॉर्ड मागवता येतात, प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारता येतात. महिलांवरील अन्यायाबाबत मीडियातल्या बातम्या किंवा इतर कुठल्या स्रोतातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते सुमोटो पद्धतीने म्हणजे स्वतःहून चौकशी सुरू करू शकतात. महिलांच्या हक्कांचं उल्लंघन, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ किंवा हुंडाबळीसारख्या प्रकरणांमध्ये चौकशी करण्याचे अधिकार आयोगाला असतात. महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी किंवा कायद्यात बदल सुचवण्यासाठी सरकारला सल्ला देण्याचा अधिकार त्यांना असतो. कारागृह अर्थात जेल्स, सुधारगृह, महिलांच्या संस्था यांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. महिलांच्या कल्याणाशी संबंधित महत्वाच्या शासकीय बैठकांमध्ये सहभाग घेता येतो अध्यक्षांना. महिला आयोग हा कोर्ट नाहीये, तो थेट शिक्षा देऊ शकत नाही, पण प्रशासनावर नैतिक, सामाजिक आणि संस्थात्मक दबाव मात्र हा आयोग आणू शकतो. आणि अनेक वेळा लोकांचा आवाज गव्हर्नमेंट सिस्टम्स पर्यंत पोहोचवण्याचं काम महिला आयोग करत असतं. त्या संस्थेवर लोकांचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की अशा पदांवर पॉलिटिकली न्यूट्रल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असलेली व्यक्ती असेल तर त्या संस्थेची क्रेडिबिलिटी वाढते. आता याचा अर्थ पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणं चुकीचं आहे असं नाहीये, पण पब्लिक परसेप्शन महत्वाचं आहे. लोकांना असं वाटायला हवं की त्यांचं म्हणणं निष्पक्षपातीपणे कोणीतरी तिकडे ऐकायला बसलेलं आहे. महिला आयोगाची खरी ताकद ही त्यांच्या अधिकारांमध्ये नाहीये, तर ती लोकांच्या विश्वासामध्ये आहे. आणि कदाचित म्हणूनच या नियुक्तीकडे लोक फक्त एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज म्हणून पाहत नाही, तर ते अपेक्षेने पाहतात. महाराष्ट्रातली कोणती महिला या आयोगाच्या अध्यक्षपदी येण्यासाठी तुम्हाला योग्य वाटते ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी आहे अ कॉमन वुमन वेअर वी ट्राय टू अंडरस्टँड सिस्टम, स्टोरीज अँड सोसायटी. अशा व्हिडिओसाठी फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.